आमच्या भीमसैनिकांचं करेज, धैर्य, हिंमत आम्हीच वाढवली पाहिजे. बाहेरून येणारे लोक ते हिंमत नाही वाढवणार. बरोबर आहे. जेव्हा आपले समाज बांधव भीमसैनिक कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसले होते त्या कमानीसाठी, तो इतिहास झाला. सुवर्ण अक्षराने लिहावा तो इतिहास त्या कमानीचा झालाय. आणि भले पडद्यावर कलेक्टर ऑफिस समोर 5 जण असतील तरी त्यांच्या माग तुमची ही समाजाची खूप मोठी ताकद असते. त्या ताकदीशिवाय हे 5 जण लढू शकले नसते. ज्याच्या वाट्याला जे येतं त्यांनी ते केलं पाहिजे, है ना. ज्याला दे दानादन जमतं त्याने दे दानादन केलं पाहिजे, नाही का. ज्याला बुद्धीचं काम जमतं त्यांनी बुद्धीचं काम केलं पाहिजे, है ना. ज्याला जे काम जमतं त्यांनी ते नक्कीच केलं पाहिजे. रामचंद्रचा मला फोन यायचा कलेक्टर ऑफिस पासून, उपोषण ठिकाणी बसलेले आडवे पडलेले असायचे. सर 3रा दिवस झाला, 4था दिवस झाला आम्ही आडवं पडलो. ते व्हिडिओ पाठवा म्हणायचं, ते व्हिडिओ मी घ्यायचा आणि त्याची बातमी लावायची. भीमसैनिक यांची प्रकृती खालावली तरी प्रशासन जुगाड झोपेल, धनाधन बातम्या वाजवायच्या. मला जे वाटायचं ते मी केलं. काही श्रेय घेणारे भुरटे म्हणले हे कमान आमच्यामुळे झाले. मी त्यांना सांगितलं की त्याच्यातलं जे मॅटर आहे, ते जे निवेदन आहे ते पत्रकार म्हणून मी टाईप करून दिले. रामचंद्र बरोबर आहे. त्या टोटल निवेदन मी स्वतः टाईप करून दिलेला आहे आणि तो गेम आमचा फेल नाही गेला. आम्ही ते पडद्यामागून भूमिका बजावली. जसं समाजाने पडद्यामागून भूमिका बजावली, रामचंद्र आणि त्याच्या सहकार्याने पडद्यावर भूमिका बजावली, आम्ही पडद्यामागून भूमिका बजावली. आपला गेम सक्सेस झाला. हे एकीचं फळ आहे, एकीचं फळ आहे. आणि म्हणून जयंतीच्या दिनी मला आपल्याला विनंती करायची, जो समाजातून बाहेर पडला, एकटा पडला, तो एकटाच पडला. म्हणून सुरुवातीपासून समाजासोबत राहा. समाजापेक्षा मोठं कोणीच नाही, समाजापेक्षा मोठं कोणीच नाही. नोकरदार त्याला नोकरी लागली की बायका लेकरं पोरं घेऊन तो बाजूला राहतो समाजाच्या. वास्तव सत्य आहे. कोणाला राग आला हरकत नाही, पण हे खरं आहे. बरोबर आहे की नाही. नोकरदार लोकांना आमच्यातल्या त्यांना विनंती आहे, बाबांनो पहिल्यापासून समाजात राहा. मार खाल्ल्यावर रामचंद्रला हुडकू नका, गायकवाड सरला हुडकू नका, आमच्या बनसोडे सरला हुडकू नका. कारण समाजाची ताकद लय मोठी आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेखा आहे. म्हणून ती कमान आज डौलाने उभी आहे. तिचा इतिहास झाला. जर आज मला त्या कमानीतून येताना एवढा गौरव आणि अभिमान वाटला असेल तर आपल्या विद्यापीठाची कमान उभी करताना त्या लोकांना किती गर्व आणि अभिमान उभा राहायला वाटला असेल. बरोबर आहे की नाही. अनेकांनी बलिदान दिलं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाला, परंतु त्यांना एक आस होती की बापाचं नाव त्या कमानीवर आम्हाला दिसलं पाहिजे आणि त्यांची सुद्धा छाती भरून यायची. म्हणून आपण त्या कमानीकडे बघितलं की आपल्याला गर्व आणि अभिमान वाटला पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना त्या कमानीच्या सुद्धा शुभेच्छा आणि क्रांतिकारी जय भीम माझा. की आपल्यामध्ये सुद्धा आता या 3% वाल्यांनी भांडणं लावले. हे 3% वाले कोण आहे तुम्हाला माहिती आहे. आपण बहुजन हा शब्द वापरतो, बरोबर आहे की नाही. या बहुजन मध्ये 97% लोक येतात. किती टक्के लोक येतात? 97%. आणि ओपन कॅटेगरी मध्ये फक्त 3% लोक आहेत. जर ओपन कॅटेगरी मध्ये 3% लोक असतील आणि आम्ही संख्येने 97% असू तर आम्ही इथे खाली का बसतो? आम्ही सत्तेत का नाहीये? आम्ही गादीवर का नाहीये? हा मला पडलेला प्रश्न आहे. जर आम्ही संख्येने बहुसंख्य असू तर मग 3% वाले आमच्या माथ्यावर का बसलेत? हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. मला प्रश्न पडतो आमच्या वस्त्या गावकुसाबाहेर काय? DRDचा सर्वे करणाऱ्या महानालायक लोकांना हे का कळत नाही? पिढ्यानपिढ्या हा समाज गावकुसाच्या बाहेर काय? तो मूळ गावात का नाहीये? सर्वे करणारे त्याचा विचार का नाही केला? बरोबर आहे. आमच्या वस्त्या गावकुसाच्या बाहेर काय? आमची अलर्जी काय इथल्या सिस्टमला, या व्यवस्थेला, आहे की नाही. आणि म्हणून आता या 3% वाल्यांनी पहिले मराठ्यात आणि ओबीसी मध्ये भांडणं लावले, मुस्लिमांमध्ये भांडणं लावले, आता भांडणं आपल्यात सुरू केले. आपल्यात कसे भांडणं केले तर SC आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करायचं. आता हे उपवर्गीकरण हा शास्त्रशुद्ध चकचकीत शब्द आहे. साधा सरळ शब्द म्हणून सांगतो. माझ्या दृष्टीने वर्गीकरण म्हणजे तुकडे करणे, नाही का. तुकडे करणे, वाटण्या करणे, बाजूला काढणे. तर आपली प्रगती ही कशामुळे झाली? आरक्षणामुळे झाली नाही. जर आमची प्रगती आरक्षणामुळे झाली असती तर या माझ्या घराला पत्र नसती. बरोबर आहे.
आमची प्रगती जर आरक्षणामुळे झाली असते तर माझ्या घराला पत्र नसते, माझा प्रत्येक माणूस हा नोकरीमध्ये असता, उद्योगामध्ये असता, पण आम्ही कुठेच नाही. तरी आम्ही सुटबुट कोटात आहेत, तरी आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं, तरी सुद्धा 3% वाले जातात की नाही. आम्हाला सुटकुट बोटात बघितलं की 3% वाले जातात. बाबासाहेबांनी हे मोठ बांधलेले आहेत, हे गटुडे बांधलेले आहेत. SC ST OBC हे सर्वच मागासवर्गीय आहेत. पण काही जणांना लाज वाटते, आम्ही बोलतापेक्षा महारांपेक्षा वेगळे वाटतं त्यांना, बरोबर आहे. पण बेटा हो, तुम्हाला सुद्धा मागासवर्गीय शब्द लागलेला आहे. OBC अदर बॅकवर्ड क्लास, तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहेत. पण आमच्या बापाचा उद्देश होता ही एक मोठ बांधली तर 3% वाल्याचं काही चालणार नाही. बापाचा उद्देश होता, त्यांनी आजची दूरदृष्टी बाबासाहेबांनी बघितली होती. एक दिवस हे 3% वाले आपल्यात भांडण लावून है ना गादीवर बसतील, आम्ही इथेच भांडण करू, बरोबर आहे. बदर समितीचा जो अहवाल आहे उपवर्गीकरणासंदर्भातला, तो अहवाल अद्यापही गोपनीय आहे. तो अहवाल उघडा केलाच नाही, तरी आमचे त्या कुत्र्यासारखे भांडायत खवंडळी सुरू आहे. त्या फेसबुकवर रोज चालू आहे. आमचा मातंग बांधव म्हणतो की आमच्या बौद्ध समाजाने आमच्यावर अन्याय केला. आमचे लोक म्हणतात तुम्हाला आम्ही सांभाळून घेतलं. म्हणजे ज्या 3% वाल्याचा उद्देश होता, प्लॅन होता आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा, तो उद्देश सफल होतोय की नाही. आणि म्हणून माझा प्रश्न आहे की भांडण लावणारा पेक्षा भांडणाच्या प्लॅनिंगला बळी पडणारा लोक सुद्धा तितके जबाबदार आहेत. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही भांडण लावले, तर मग कशाला भांडण करताय. अरे तो अहवालच गोपनीय आहे, तो अहवालच ओपन नाही केला. त्या आरक्षणाच्या उपवर्गीण्याच्या गतुड्यात काय बांधलंय हे ना मातान समाजाला माहितीये ना इतर कोणाला माहितीये, पण सोशल मीडियावर मात्र भांडण जोरात चालू आहे, बरोबर आहे. आधी तो अहवाल तर ओपन होऊ द्या, तो ओपन करा, बरोबर आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण एक राहा, है ना. ही काळाची गरज आहे.